मध्यरात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे भडगाव तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे। या पुराचं पाणी अनेक घरांमध्ये देखील शिरलं आहे। भडगाव गिरणा नदी पाचोऱ्याच्या हिवरा नदीच्या तुफानी पुरामुळे बहिरमनगर, हनुमाननगर, त्र्यंबकनगर नदी काठावरील अन्य भागाजवळील घरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले, तर खडक देवळा, तारखेडा, लोहटार, अंतुर्ली व भडगाव गावांमध्ये पुराच्या पाण्याने घरगुती साहित्य व मालमत्तेचे नुकसान झाले आहे। या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी भूषण आयरे, भडगाव तहसीलदार शीतल सोलाटे व भडगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रवींद्र लांडे, भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे तसेच भडगाव येथील ग्रीन पार्क कॉलनी, साईनगर, विद्यानगर, कुटली रोड, मेन रोड, ग्रामीण रुग्णालय, यशवंत नगर भागात पाणी भरलेले दिसत आहे। भडगाव नगरपालिका हद्दीत लोकांनी नाल्यावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्यामुळे पाणी निघण्यासाठी जागा नसल्याचं यावेळी दिसून आलं आहे। सर्व पाणी गावात व शहरात जमा होऊन मोठं नुकसान होत आहे। तरी या अतिक्रमणाबाबत नगर परिषद यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी भडगाव येथील नागरिक करत आहेत। श्रीमती शीतल सोलाट, भडगाव तालुक्यामध्ये 22 तारखेला म्हणजे काल अतिवृष्टी झालेली होती आणि याचा आजचा रिपोर्ट आलेला आहे। तर साधारणतः 139 मिमी पाऊस आपल्या भडगावमध्ये पडलेला आहे। त्याच्यामध्ये भडगाव मंडळ आणि आंबडते मंडळ या दोन्ही मंडळांमध्ये 139 मिमी पाऊस पडला। तसेच पूर्ण तालुक्याची सरासरी ही 90 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर या पावसामुळे विविध घरं, दुकानं, त्याचप्रमाणे शेत असे बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि त्याबाबत पंचनामे करण्याच्या आधी सर्व क्षेत्रीय कर्मचारी, अधिकारी यांना निर्देशित केलेले आहे। त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये 2 पशुधनांची जीवितहानी झालेली आहे। त्याबाबत देखील आपण रिपोर्टिंग वरिष्ठ कार्यालयाला केलेलं आहे। जो नगरपालिका विभागामध्ये विविध घरं किंवा दुकानं जी आहे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरण्याचा प्रकार जो झाला होता त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये अतिक्रमण जो आहे हा भाग जबाबदार आहे। अतिक्रमण झाल्यामुळे बऱ्यापैकी त्या पाण्याला निचरा होण्यास कुठे जागा मिळाली नाही आणि मोठ्या प्रमाणावरती त्याचं नुकसान झालेलं आहे। तर याबाबत देखील हे पंचनाम्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर आणि शासनाला फायनल रिपोर्ट गेल्यानंतर आम्ही अतिक्रमणची नगरपालिका विभाग, पोलीस विभाग आणि महसूल विभाग आणि तिघे मिळून संयुक्त अशी अतिक्रमण हटावी मोहीम घेणार आहोत। याबाबत देखील सर्व नागरिकांना सूचना देण्यात येत आहे। तसेच आता सध्या जे पंचनामे चालू आहेत, घरे असतील किंवा दुकाने असतील, याबाबत सर्वांना असं आवाहन करण्यात येतं की आपण घरांचे पंचनामे करताना त्याबरोबर आपल्या घराचा आट उतारा असेल, आपलं काही लाईट बिल असेल, पाणी बिल असेल, हे देखील आपण तयार ठेवावं। तसेच दुकानांच्या बाबतीत आपलं शॉप ॲक्ट लायसन्स असेल, त्याचप्रमाणे वीज बिल असेल, हे उतारे देखील आपण पंचनामासोबत संबंधित नगरपालिका विभाग जो आहे यांच्याकडे दाखल करावे। त्यानंतर पूर्णतः या पंचनाम्याची छाननी केली जाईल आणि जे अतिक्रमण नसलेले आणि निकषात बसणारे जे पात्र घरं आणि दुकानं असतील यांना शासनाचे जे विहित निकष आहेत त्याप्रमाणे मदत दिली जाईल। याबद्दल सर्व नागरिकांना जागरूकता करण्यात येते आणि आपण प्रशासनास सहकार्य करावं असं मी सर्वांना आवाहन करते। सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। यावेळी गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचे आदेश दिले। तसेच पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट सूचना केल्या। प्रशासन पूर्णपणे सतर्क असून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव।